श्रीराम. आज दिनांक 13 सप्टेंबर 2022. शारदीय चांदणं शब्द वेगळा वापरला. शारदीय चांदणं आणि त्यातील दुसरं वादळ. 2 दिवसापूर्वी आदरणीय शरद पोंक्षे सर यांच्या ह्या पुस्तकावरून काही गोष्टी विचारांती आल्या आणि त्या आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न मी करत आहे. पहिला भाग जेव्हा मी यूट्यूबवरती पाठवला तर तेव्हा दोघा-तिघांचं असं म्हणणं आलं किंवा त्यांनी असं म्हटलं की आपण नक्की सावरकरांबद्दल बोलत आहात का अभिनेते शरद पोंक्षे यांच्याबद्दल बोलत आहात. मी सांगू इच्छितो की दूध साखर असं जेव्हा उच्चारलं जातं आणि गोड दूध, जे दूध गोड असतं त्याच्यामध्ये साखरही असतेच. आणि जेव्हा साखर ह्या दुधामध्ये मिसळली जाते, एकरूप होते, तेव्हा ती स्वतःचं अस्तित्व संपवून किंवा त्या साखरेचं अस्तित्व राहत नाही आणि त्या दुधामध्ये ती एकरूप होते. तसं भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शरद पोंक्षे सर ह्या दूध साखर ह्या 2 गोष्टींसारख्या आहेत असं मला वाटतं. प्रत्येकाचा वैचारिकता किंवा विचार करायचा अनुभव, विचार करायची पद्धत ही वेगवेगळी असते. एखादा सिनेमा आपण कुटुंबासकट पाहिला जातो, तो प्रत्येकाला आवडलाच पाहिजे किंवा आवडतोच असं नाही. प्रत्येक व्यक्तीची ज्या ज्या पद्धतीने विचार करायची वैचारिकता असते त्या त्या अनुषंगाने त्याची आवडनिवड ठरत असते. एखादी बिल्डिंग बांधताना उच्च प्रतीच्या सुखसोयी ॲम्युनिटीज त्या घरांमध्ये दिल्या, पण त्या देताना त्याचा पाया जर मजबूत नसेल तर त्या मूलभूत गरजा ज्या पुरवल्या जातात किंवा ज्या छान छान गोष्टी आपल्याला मिळतात त्याचा काहीच उपयोग होत नाही, कारण ती इमारत दोलायमान असते. मी जेव्हा हे पुस्तक वाचलं, दुसरं वादळ, आणि मनामध्ये माझ्या असंख्य प्रश्न उत्पन्न झाले. सरांचं पुस्तक, त्यांना आलेला अनुभव, त्यांनी केलेलं त्याचं कथन, या अनुषंगाने वाचणं हा एक वेगळा भाग झाला. तसंच हे काय आहेत, त्यांचा देह काय आहे याचा अभ्यास करून जर तुम्ही वाचलत तर तुम्ही त्यांना काय म्हणायचं आहे तिथपर्यंत पोचू शकाल. एका भाषणामध्ये सरांनी सांगितलं की भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समजायला किंवा यांनी जे लिखाण केलं, 22,000 पानांचा ग्रंथ, हा समजायला शाब्दिक जरी अवघड असला तरी तो एकदा समजला
की त्याची रुची आणि काय ज्ञान आहे, किती अगाध आहे, याची ओळख होते. समुद्रकिनारी गेल्यानंतर आपल्याला तो समुद्रामध्ये आपण फक्त पाय भिजवून येतो, पण त्या अथांग सागरामध्ये वरती जरी किती खळबळ असली तरी खाली नीरव शांतता असते. पण ही शांतता आपल्याला कळण्यासाठी अगोदर तुम्हाला त्या खवळलेल्या समुद्रांच्या लाटांवर स्वतःला झोकून द्यायला लागतं. आणि ज्यावेळी झोकून द्यायची तुमची मानसिक तयारी होते, त्यावेळीच नंतरच ती नीरव शांतता तुम्ही स्व अनुभव करू शकता. आता इथं मी उच्चार काय केला? भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर. अजून दिलंच नाही. अजून लोकांचे मला हे जेव्हा ऐकतील तेव्हा प्रश्न येतील, तुम्ही भारतरत्न कसं काय लिहिलं? पण मी जेव्हा सुद्धा ह्या प्रश्नाचं उत्तर शोधाचा प्रयत्न केला आणि सुदैवाने 2 दिवसापूर्वी सरांचा SMS आला आणि त्यात त्यांनी एक छोटीशी क्लिप पाठवली होती की आपला हिंदुस्थान किती मोठा आहे, आपल्या हिंदुस्थानात काय काय आहे, आपण सर्वश्रेष्ठ कसे आहोत, हे एका मिनिटाच्या क्लिपमध्ये त्यांनी पाठवलं होतं. पण त्याला प्रत्युत्तर देताना मी त्यांना पाठवलं की खरं आहे, पण याच हिंदुस्थानाने त्यांना अजून भारतरत्न हे दिलं नाही, हे दुर्दैव आहे. पण गंमत अशी बघा कसं असतं की तुम्ही अध्यात्माच्या मार्गात चालत असा किंवा स्वाध्यायाच्या मार्गात चालत असा, उत्तर तुम्हाला आपोआपच समोर उपलब्ध होतात आणि ती येतातच. आणि 1 दिवसानंतर असं माझं सरांचं माझं कॉन्व्हर्सेशन झालं आणि 1 दिवसानंतर मी असंच सावरकरांबद्दल बघत होतो आणि ते एका व्हिडिओमध्ये त्यांनी एक भाग जो भाषण त्यांनी केलेलं होतं की महात्मा गांधी, याच्यामध्ये आपण जे गांधींना महात्मा म्हणतो हे काही सरकारने दिलेलं नाही आहे, लोकांनी ठरवलेली गोष्ट आहे. किंवा महात्मा ज्योतिबा फुले, ह्याच्यातला महात्मा शब्द जो आहे तो हे सरकारने द्यावा तिथपर्यंत लोक थांबलेली नव्हती. मग स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर जर म्हटलं तर त्यांना ते भारतरत्न ते आहेतच, पण त्याचा उल्लेख आणि उच्चार जर आत्ता करणं चालू केलं तर आपोआप हे रुळलं जाईल. महात्मा गांधी किंवा महात्मा ज्योतिबा फुले हे ना महात्मा का म्हणतात ह्याचा त्यांचा अभ्यास लोक फारशी कमी करतात, पण त्यांना म्हणताना महात्मा म्हणतात. तसं स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर जर म्हटलं तर ते योग्यच. आणि मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. म्हणून मी ठरवलं की आता आज आपण हा दुसरा भाग करतोय, त्याच्यात जेव्हा केव्हा भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांचा उल्लेख होईल तेव्हा मी तो स्वातंत्र्यवीर सावरकर न करता भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर असाच करणार. कारण एखादी गोष्ट अंमलात आणायची किंवा त्याला स्वीकारायची तर ती आपल्यापासून सुरुवात करायला हवी. माणसं दुसऱ्यांना फक्त अक्कल शिकवतात, स्वतः त्याच्यावरती अंमल आणत नाहीत. आणि परत एकदा तोच विषय की माझं बोलणं हे त्या दुसरं वादळ या पुस्तकाबद्दल आहे का स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आहे. तर मी जेव्हा हे सरांचं पुस्तक वाचलं तेव्हा असा मनामध्ये विचार केला की ही व्यक्ती नक्कीच नशेत गुंग असणारी असली पाहिजे.
बघा बरं का, तुम्ही म्हणाल काय म्हणताय, खरंच आहे. एखाद्या गोष्टीची ती, काही माणसं ड्रग्सची नशा करतात, काही जणांना दारू प्यायचं व्यसन असतं, सिगरेटचं व्यसन असतं, की त्याच्यात अखंड बुडालेले असतात. मग जर एखाद्या विषयावरती आणि एखादी अशी व्यक्ती की ज्यांनी माझं आयुष्य सुधारलेलं आहे, अशा व्यक्तीच्या विचारांमध्ये जर आपण बुडून गेलो, समरस होऊन गेलो, तर त्याच्यात वावगं असं काही नाही. म्हणून मी म्हटलं की हे साधं प्रकरण नाही आहे. आपण हे पुस्तक वाचायला घेतलं आहे, त्या पुस्तकाच्या सुरुवातीला 1-2 डॉक्टरांची त्या पुस्तकावर दिलेलं अभिप्राय आहेत. आणि मी एक असा विचार केला की अरे, हा डॉक्टरांनी दिलेला अभिप्राय आहे का ह्यांना किती नशा झाली आहे हे सांगायचा केलेला प्रयत्न आहे. कारण जोपर्यंत अंगामध्ये भिनत नाही, रक्तामध्ये भिनत नाही, हा शब्द जास्त योग्य ठरेल. की जोपर्यंत रक्तात भिनत नाही तोपर्यंत मनुष्य कुठली गोष्ट अंमलात आणू शकत नाही. आणि हे इतकं पोंक्षे सरांच्या बाबतीत लागू पडतं. आणि हा व्हिडिओ करायचं माझं कारण तेच आहे की जेव्हा केव्हा आपण हे पुस्तक वाचाल तेव्हा एका बाजूला अगोदर माझं असं मत आहे की तुम्ही त्यांचे, सावरकरांचे विचार आधी ऐका आणि मग तुमच्या असं लक्षात येईल की सरांनी ह्या त्यांच्या आजारपणामध्ये किंवा आजारामध्ये ज्या पद्धतीने त्या आजाराशी, त्या रोगाशी मुकाबला केला, सामना केला, त्या शरद पोंक्षे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी अंदमानच्या तुरुंगात असताना केलेला वास्तववादी इंग्रज सरकारच्या छळांचा जो त्यांनी भोगलं, तेच भोग एका रोगामार्फत, एका इंग्रजी शासकासारखे सरांच्या देहामध्ये वावरत होते. तिथं सावरकर होते आणि इथं आदरणीय शरद पोंक्षे सर होते. एकाने शरीराला रोग दिला होता आणि एकाने व्यक्तीला दिलेला होता. मी विचार केला की इतकी ताकद यांच्याकडनं कशी आली असेल की जसं आपण म्हणतो की एखादं कुठं डॉक्टरांनी सांगितलं की अरे तुमच्या देहावरती, शरीरावरती कुठेतरी गाठ आली आहे. नुसतं गाठ आल्या म्हटल्यानंतर आपल्या पायाखालची वाळू सरकते. आणि इथं तर कॅन्सरसारख्या रोगाला आपण जवळ केलेलं आहे. बघा बरं का, मी शब्द वापरला आहे, कॅन्सरसारख्या रोगाला आपण जवळ केलेलं आहे. कॅन्सरने यांना जवळ केलंच नाही, यांनीच त्यांना जवळ केलं. का? कारण यांना परीक्षा द्यायची होती असं म्हणलं तरी हरकत नाही. सोन्याचा दागिना घडवताना त्या सोन्याला त्या प्रखर अग्नीतनं हे जायलाच लागतं, तेव्हा त्या सोन्याची किंमत किंवा मूल्य किंवा क्वालिटी, दर्जा हा शब्द उच्च आणि योग्य ठरेल. की आपल्याला कळतो की हे सोनं कसं आहे, पण त्याला त्या आगीतनं जायला लागतं. आणि माझी ही तळमळ एवढ्यासाठी की सरांचं फक्त तुम्ही असं घेऊ नका की हे फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त आहेत, तर हे भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांचे भक्त आहेत, हे डोळ्यासमोर कायम ठेवा.
आणि का ठेवा की एखाद्या व्यक्तीवरती आपण श्रद्धा आणि ज्याच्यावर श्रद्धा ठेवली ती व्यक्ती त्या दर्जाची असेल तर आपल्या देहामध्ये मनामध्ये काय बदल होतो किंवा काय बदल घडतो ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे शरद वंश सर. त्यांनी त्यांच्या विचारधारामध्ये लिहिलेलं आहे की वडिलांबरोबर ते ऐकायला जायचे. ठीक आहे, आज किती मुलं वडिलांबरोबर ऐकायला जातात, पण ऐकतात किती? एखाद्या कार्यक्रमाला जाणं आणि ऐकणं, पण काय घेऊन बरोबर आलंय त्यांनीच ऐकलेलं असतं. विचार घरी घेऊन आलेत का हे पहिलं कळणं गरजेचं आहे. संस्कार काय, तत्व काय, नीतिमूल्य ज्या भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांची त्यांनी अवलंबली त्याचं एका उदाहरणामध्येच त्यांना कळतं की हा माणसाचा अभ्यास काय असेल. मी का बरोबरी करतोय त्यांची, सावरकरांची. त्यांनी एका ठिकाणी सांगितलं की 5:45 वाजता मुलाची त्यांच्या शाळा सकाळची असायची आणि 5:45 वाजता मुलगा संडासमधनं दार उघडून येत होता आणि तो थांबला आणि सरांनी त्याला पाहिलं आणि त्यांनी सरांनी त्यांना विचारलं, अरे काय रे, का थांबलास का? तर तो मुलगा जरा थोडासा गोंधळलेला दिसलाय. तो सरांनी मुलाला सांगितलं, अरे काय काळजी करू नको, हे काय बाहेरचं संडास नाही आहे की तिथं मूल्य द्यायला लागणार आहे. पण त्यांना लक्षात आलं की त्या मुलाच्या डोक्यामध्ये काहीतरी चाललेलं आहे आणि त्यांनी त्या मुलाला विचारलं त्यांच्या की काय सकाळी सकाळी काय विचार करतोयस? आणि त्यांच्या मुलाने सांगितलं की बाबा, मी हे जे संडासाचं भांडं आहे त्याच्या भोकाचा विचार करतोय. आणि मग वंश सरांनी विचारलं, म्हणजे काय, नक्की काय? तर म्हणले, बाबा मला काल शाळेमध्ये मॅडमनी लेसन शिकवला की सावरकर यांना इंग्लंडवरनं ह्या अंदमानला हलवत असताना जेव्हा त्यांना शिक्षा झाली तेव्हा बोटीतनं आणत होते आणि बाईंनी असं सांगितलं की ते संडासाच्या भोकामधनं पळून गेले, उडी मारली त्याने समुद्रात आणि पळून गेले. तर मग सरांनी मुलाला विचारलं, मग काय? नाही, ते म्हणले, मुलगा म्हटला की हे शिकवलं जरी असलं तरी तुम्ही रागावणार नसाल तर मी सांगतो की मी त्या भोकामध्ये पाय घालून बघितला, माझा पाय अडकला आणि अख्खे सावरकर ह्याच्यातनं कसे काय गेले? आणि मग सरांनी त्याला विचारलं, अरे म्हणजे तुला असं सांगितलं शाळेत की या संडासाच्या भांड्याच्या भोकातनं पळून गेलं? ते म्हणले, नाही, थांब जरा, असं कर, आज तुझी शाळा बुडली तरी चालेल. आणि सरांनी त्याला एका कागदावरती ज्या बोटीतनं सावरकर पळून गेले होते, मारिया बोट, तर त्या बोटीचं चित्र काढलं. तिचा सरांनी उल्लेख केला की बऱ्यापैकी चित्रकला असले त्यामुळे मुलाला नीटसं मला समजावता आलं. आणि त्यांनी चित्र काढलं आणि सांगितलं की जुन्या काळी विमान नव्हतं, त्याच्यामुळं सगळा प्रवास मोठमोठ्या जहाजातनं व्हायचा आणि जसं खाली मजले असायचे तसेच वरपर्यंत मजले असायचे आणि मधला जो भाग होता ज्याला डेक म्हटलं जायचं, फ्लोअर म्हटलं जायचं, तर तिथं काही असे आपण बघितलं असेल सिनेमामध्ये किंवा बोट बघितले असेल त्यांनी की असे आपल्याला काचेचे खिडक्या दिसतात आणि त्या खिडक्यांच्या पलीकडं म्हणजे आतमधल्या साईडला जे प्रवासी असतात त्यांच्यासाठी शौचालय केलेलं असतं, संडास. आणि जेव्हा सावरकर यांना इंग्लंडवरनं आणलं जात होतं
अंदमानला जाताना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि त्यांना असं लक्षात आलं की मला जर मी अडकलो तर मला जे राष्ट्रासाठी कार्य करायचं आहे त्याच्यात कुठेतरी बाधा येऊ शकते. आणि एका ठिकाणी बोट थांबली आणि त्यांना लक्षात आलं की ही फ्रान्सचा किनारा आहे. मार्शल म्हणून, कदाचित शब्द चुकला असेल माझा, पण मार्शल असं तो किनाऱ्याचं नाव. त्यांनी खात्री करून घेतली की इथं ही बोट थांबलेली आहे, कारण तेव्हा ती बोट आतमध्ये थांबली जायची आणि काही त्या किनाऱ्यावरनं सामानाची देवाणघेवाण करत होतं. छोट्या बोटी यायच्या आणि त्याच्यासाठी 5-6 तास जायचे. आणि सावरकरांनी तेव्हा विचार केला की हीच वेळ आहे, की पळून जायची हीच वेळ आहे. आणि एकंदरीत त्यांनी स्वतःच्या मनामध्ये पळून जायचं गणित आखलं. हातामध्ये बेड्या असल्यामुळे आपल्याला ह्या पहिल्या मोकळ्या करणं गरजेचं आहे हे त्यांच्या लक्षात आलं. आणि त्यांनी सांगितलं की तो जो सुरक्षा रक्षक होता की मला बाथरूमला जायचं आहे, संडासला जायचं आहे. तर तो ठीक आहे म्हटला, जा. पण म्हटलं हातातल्या बेड्या काढा, मी जाणार कसा हातापायातल्या. ठीक आहे, त्यांनी काढल्या आणि त्या दरवाजाला अशी दुधारी काच होती. मग तिथं सावरकरांनी आपल्या जी कैद्याला वस्त्र टोपी दिलेली असते ती तिथं अडकवली, म्हणजे आतनं साधारण काय चाललं आहे ते दिसू नये. आणि मुळात उद्देश तोच असतो की बाहेरनं आतमध्ये काय चाललं आहे ते दिसावं. आणि त्यांनी विचार केला की ही काच आपल्याला फोडून हा समोर जो किनारा दिसतोय इथपर्यंत आपल्याला पोहत जायला हवं. पण हा विचार करताना त्यांनी अभ्यासाने आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सावरकर हे वकील होते, बॅरिस्टर. आणि त्यांचा फ्रान्सच्या देशाचा सुद्धा अभ्यास झाला होता. त्यांची अटी नियम त्यांना माहिती होते की फ्रान्सच्या किनाऱ्यावरती एखाद्या दुसऱ्या देशात इंग्लंडमधनं जर कोणी कैदी आला तर त्यांनी त्या फ्रान्सच्या भूमीवरती जर काही गुन्हा केला नसेल तर त्याला शिक्षा होत नसते आणि त्याला परत त्या ब्रिटिश सरकारच्या ताब्यात दिलं जायचं नाही. आणि त्यांनी मनामध्ये हा विचार त्यांच्या आला की ही एकच संधी आहे की ज्याचा आपण आता फायदा घेऊ शकतो. आणि त्यांनी ती काच आपण बघितली असेल बोटीमध्ये, मोठी काच असते, ती काच हाताने फोडली. आता विचार करा, एवढा पाण्याचा लोंढा ज्या काचेवरती येऊन आदळतो ती काच सावरकरांसारख्या शरीरयष्टी असलेल्या माणसांनी हाताने फोडली. बरं, फोडली तर आता आपल्याला इथनं बाहेर पडता येईल का आपलं शरीर मध्ये अडकलं तर? म्हणून ब्राह्मण होते, ते गळ्यामध्ये जानवं होतं. त्यांनी लगेच जानव्यानी ताबडतोब त्याचा व्यास मोजला आणि आपल्या देहाचा सुद्धा परीघ आणि व्यास याचा अभ्यास करून म्हणले की ठीक आहे, जाता येईल, थोडंसं अडेल पण मी ते नक्की जाऊ शकेल. आणि अशा ह्याच्यात ते त्यातनं बाहेर पडले आणि सबंध त्या काचांचं टोक त्यांच्या अंगाला लागली आणि त्यांनी त्या समुद्राच्या पाण्यामध्ये उडी मारली. तर हे जे भोक आहे ह्याला संडासाचं भोक म्हणतात. सरांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे. पण गंमत अशी झाली की सावरकर हे पाण्याखालनं पोहत गेले. ब्रिटिशांना लक्षात आलं की हा माणूस पळत गेलाय. पाठीमागनं ब्रिटिशांनी त्यांच्यावर गोळ्या झाडत होते. हे अंगाला जखमा असताना त्या मिठाच्या पाण्यामध्ये अंडरग्राऊंड पोहत होते आणि ते पोहत जाऊन जाऊन त्या फ्रान्सच्या किनाऱ्यावर पोचले. आणि त्या पोचल्यानंतर तिथनं पळत जात असताना त्यांना एक फ्रान्स अधिकारी भेटला. पण दुर्दैवाने यांची भाषा त्या फ्रान्स अधिकाऱ्याला कळली नाही आणि तोपर्यंत ब्रिटिश अधिकारी आले आणि त्या फ्रान्सच्या माणसांनी, फ्रान्सच्या त्या
सुरक्षा रक्षकांनी लाच स्वीकारली आणि सावरकरांना परत ब्रिटिशांच्या ताब्यात दिलं आणि त्यांना परत बोटीवरती आणलं गेलं. ही एक गोष्ट आपण लहानपणापासून पुस्तकात किंवा निरनिराळ्या तऱ्हेने ऐकलेली आहे आणि ऐकताना कधीही मरगळ होत नाही मनाची. कायम प्रत्येक वेळी एक प्रकारचं मनामध्ये चैतन्यच उभं राहतं. पण या एका ओळीने या जगतामध्ये कल्लोळ माजवला. कारण फ्रान्समध्ये जेव्हा हे गव्हर्मेंटला कळलं, आता त्या ज्या लेडी होत्या त्या सावरकरांच्या ओळखीच्या होत्या, त्यांना जेव्हा कळलं, त्यांनी संसदेत हा विषय मांडला फ्रान्स संसदेमध्ये की एखादी व्यक्ती स्वातंत्र्यवीर आहे, जी क्रांतिकारिक आहे, तिला आपल्या भूमीवरती आपण संरक्षण तिचं करू शकलो नाही, उलट आपण ब्रिटिश सरकारला तिला परत केलं, याच्यासारखं शरमेची गोष्ट नाही. आणि इथं यासाठी फ्रान्सच्या सरकारचा तख्ता पलट झाला. जेव्हा सर्व देशांची एकत्रीकरण करून मीटिंग झाल्या, तेव्हा फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांना मान खाली घालून उभं राहायला लागलं. इतकं या उडीचं महत्त्व आहे. हे उदाहरण तुम्हाला सांगायचं कारण असं, कारण हेच कृती सरांच्या बाबतीत जेव्हा कॅन्सर झाल्यावर कळलं आणि त्यांच्यामध्ये विचार आला मनामध्ये, जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की काळजी करू नका, ह्याच्यात ऑपरेशन करायला लागत नाही, पण आपल्याला 12 केमोथेरपीनी एक गोष्ट पूर्ण करायची आणि वर्षभर तुम्हाला एका जागी थांबायचं आहे. एका जागी म्हणजे घरात बसायचं आहे, बाहेर काही तुम्हाला काही व्यावहारिक हे ठेवायचं नाही आहे. आणि तेव्हा हे सावरकरांचे विचार सरांना भावले असं मला वाटतं. मी काही त्यांच्या बाजूनी किंवा त्यांनी सांगितलं आहे म्हणून मी बोलतो आहे असं नाही आहे. मला काय वाटलं, मी सांगड काय घातली हे आपल्यापर्यंत सांगतो आहे. आणि हे त्यांना विचार भावले असतील आणि त्यांनी एका क्षणामध्ये विचार केला आणि तो पुस्तकात आहे की जर अंदमानच्या 11x7 खोलीमध्ये हा माणूस राहू शकतो, 2 जन्मठेप एकत्रित बघू शकतो आणि मनाने तरतरीत लावू शकतो, कमलासारखं एखादं मोठं महाकाव्य लिहू शकतो आणि तरीही त्याची सद्विवेक बुद्धी जागृत राहते. ज्या जेलचं प्रसिद्धपणा किंवा प्रसिद्धी अशी होती की तिथं ठेवल्या जाणाऱ्या कैद्यांना एकदा पाठवलं की तिथल्या अमानुष वागणुकीने आणि तिथल्या निकृष्ट दर्जाच्या खाण्यामुळे तिथले कैदी मरत. म्हणजे एकदा त्या अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये शिक्षा करून कैद्याला नेलं की तो परत येत नसे. अशा तुरुंगामध्ये जर हे भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 11x7च्या खोलीमध्ये तो कोलू ओढून ओढून रक्ताच्या उलट्या जुलाब करून, त्याच खोलीत, असं नव्हतं की त्यांना दुसरं शौचालय दिलं होतं, त्याच खोलीत राहून भिंतीवरती महाकाव्याच्या ओव्या लिहिल्या. आणि जेव्हा जन्मठेप संपून जेव्हा ते रत्नागिरीला आले तिथंही त्यांना शिक्षा दिली गेली. आणि जेव्हा त्यांना सोडलं तेव्हा असं ऐकलं आहे की त्यांना स्थानबद्ध केलं आणि त्या सगळ्या सर्व ओव्या त्यांनी तेव्हा आठवून त्या वहीवरती उतरवल्या आणि ते महाकाव्य म्हणजे कमला. म्हणजे जिथं मनुष्य जात नाही त्याची बुद्धिमत्ता, त्याची वैचारिकता संपते. हे जर सावरकर करू शकतात तर मला फक्त 12 महिने 1 वर्ष ह्या रोगाशी सामना करायचा आहे हे त्यांनी मनाला सांगितलं आणि तो रोग स्वीकारला. एखादी गोष्ट स्वीकारणं हे खूप महत्त्वाचं असतं की जेव्हा गोष्ट स्वीकारली जाते तेव्हा त्याच्यावरती आपण काम करू शकतो. आणि सरांनी हे स्वीकारलं की हा रोग मला झाला आहे, चला ठीक आहे, आता आलेला आहे, घरामध्ये पाहुणा आलेला आहे, आता त्याचं स्वागत कसं करायचं आणि त्याला कसं बाहेर काढायचं ही नंतरची गोष्ट झाली. आणि सरांनी
पहिल्यांदा इथं स्वतःच्या मनामध्ये हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जो एक वैचारिकतेचा दिवा होता तो स्वतःच्या देहामध्ये पहिला पेटवला. लावला नाही म्हणत, ते पेटवला. कारण समोरच्याची दहशत जशी असते, ती दहशत कशी निर्माण करायची हे आपल्या देहामध्ये, आपली देहबोलीवरून कळतं. जंगलाचा राजा सिंह म्हणतो, त्याची चाल ज्या रुबाबामध्ये तो चालतो तेव्हा सांगायला लागत नाही की याची दहशत काय असेल. त्याच्या डोळ्यातला तो करारीपणा पाहिला तर हे सांगायला लागत नाही की याची जरब काय असेल. आणि ह्या गोष्टी आपल्याला सर्वांना समजावून घ्यायच्या आहेत. मी 2 भागामध्ये हा व्हिडिओ करायचा असं ठरवलं होतं, पण नंतर लक्षात आलं की हा 2 भागामध्ये होणार नाही. कारण ज्या कोर्टाचं मला अजून एकाने केलं, हे कोर्टाची काय भानगड आहे. म्हटलं मुळात मी लेखक नाही, पण समाजापुढं मांडताना आणि इतकं याच्यामध्ये गंमत अशी आहे की एक एक गोष्ट मिळत गेल्या. आणि का म्हणजे हे पुस्तक प्रत्येकाने का घ्यायचं आहे की जर सावरकर तुम्हाला जर कळावे असं वाटत असेल की त्यांच्या शिक्षा काय आहेत, इथपर्यंत सुद्धा जर तुम्ही आपल्या स्वतःच्या नुसत्या विचारांनी तिथपर्यंत जर पोचलात आणि एका बाजूला सरांचं पुस्तक ठेवलं तर तुम्हाला कळेल की दोन्हीमध्ये फरक काही नाही, साम्य आहे. ह्या दोन्हीमध्ये साम्य एकच आहे की एकाने फक्त अंदमानात शिक्षा भोगली आणि एकाने बॉम्बे हॉस्पिटलमध्ये शिक्षा भोगली, आणि दोघांनीही याच्यावरती विजय मिळवला. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ज्या केमो झाल्या, सर्व झालं असं नंतर त्याच्यात दिलेलं आहे. कारण मी पुस्तकातल्या सर्व गोष्टी सांगू शकत नाही, कारण पुस्तकामध्ये पहिल्यांदा दिलेलं आहे की त्यातलं नियमांचं उल्लंघन केलं किंवा करू नये. आणि खरंच आहे, मी हे सांगायचं तळमळीचं कारण असं की तुम्ही हे पुस्तक घेऊन वाचलं पाहिजे. आणि वाचलं पाहिजे म्हणजे मी हो काय पुस्तक वाचलं मग रात्री मला वेळ होतो म्हणून वाचू, तसं नका वाचू. तुम्ही एखादं पोथी वाचता, एखादं स्तोत्र वाचता, पारायण करता, तर तसं हे करणं गरजेचं आहे. कारण हे जर केलं ना तर तुमचं आयुष्य बदलल्याशिवाय राहणार नाही, इथपर्यंत मी निश्चित सांगू शकतो. भले शब्दाला किंमत नाही असेल माझ्या, पण तुम्ही ते पुस्तक वाचल्यावरती तुमच्या लक्षात येईल की अरे आपल्यासमोर हा टी व्हीवर दिसणारा व्यक्ती दुसरा तिसरा कोण नसून भारतरत्न स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर आहे. ह्याचं जे अंगामध्ये जे रक्त वाहत आहे हे पोंशांपेक्षा सावरकरांचं आहे. आणि हे जसं दुधात साखर मिळाल्यानंतर ते गोड दूध होतं तसं हे मिश्रण तयार झालेलं आहे. असं काही नाही आहे की नुसतं व्यक्ती वेगळा असेल तर त्याच्यामध्ये त्याचं वैचारिकता वेगळी होते, पण आपल्याला ते भान, आपल्याला तो वैचारिकता, ते विचार लक्षात यायला पाहिजेत. कारण ही दृष्टी तुम्ही जर अंगीकारलीत, जर स्वीकारलीत, तर तुम्हाला त्यातलं काय गमक आहे हे तुम्हाला कळणार आहे. नाही तर कळणार नाही. पुस्तक वाचल्यानंतर एकाने केलं, अहो मी ते पाहिलं त्याचं 400 रुपये किंमत आहे आणि पृष्ठ तर 108 काहीतरी आहेत. अहो म्हटलं स्विगीमध्ये ऑर्डर करता की नाही तुम्ही त्या काकांना. आणि किती दुर्दैव आहे बघा, आपलीच माणसं दारू पिण्यामध्ये तुम्हाला एका पेगला तुम्हाला 250 आणि 300 रुपये मोजता, पण ज्यांनी आपलं आयुष्य आणि वैचारिकता बदलेल असं जर पुस्तक आपण घ्यायचं म्हटल्यावरती तुमच्या मनामध्ये येतं 400 रुपये द्यायचे. कारण यांनी तुम्हाला जी नशा येणार आहे ती तुम्हाला नको आहे, किंवा तुमच्या राष्ट्रावरती प्रेमच नाही असं म्हणायला सुद्धा मी मागं पुढं पाहणार नाही. मिळत नसेल तर तुम्ही मला सांगा, मी तुम्हाला मिळवून देतो. एकाने घ्यायचं दुसऱ्याकडे द्यायचं, माझं वाचून झालं की तुला देतो. अरे योग्य आहे, ज्ञान आहे, संस्कार आहे. रोज उघडून एक पान वाचलं तरी तुला काहीतरी त्याच्यामधनं प्राप्त होणार आहे, हे प्रत्येक माणसाने खात्रीने लक्षात ठेवा.
त्या पुस्तकामध्ये जरी सरांनी त्यांच्या आजारपणाचं किंवा कशा प्रकारे त्यांनी त्याला तोंड दिलं हे जरी लिहिलं असेल तरी सर्व विचार हे सावरकरांचे आहेत आणि एवढ्या सोप्या भाषेमध्ये ते तुम्हाला हाताशी मिळत आहेत, तर हे तुम्ही स्वीकारायला पाहिजे. आणि इथं मला गंमत म्हणजे अजून तुम्हाला सांगतो एक उल्लेख. राजकारण हा काय माझा पेशा नाही, पण मला इतका आनंद वाटला की याच्यामध्ये मी राज ठाकरेंचं एक भाषण ऐकलं की काय म्हणजे आपण एक पक्ष म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे हे किंवा बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे असं याच्यामध्ये एक ती आपली दृष्टी असते, पण एखाद्या माणसाकडे बघाचा दृष्टिकोन कसा हवा तुम्ही राजकारणमध्ये आणू नका. तर इथं त्यांनी एका त्यांच्या कुठल्या कार्यक्रमामध्ये तो कार्यक्रमाचं भाषण माझ्या कानावर आलं की काय आहे भाषण, की वैचारिकता कशी असावी, विचार कसे असावे. कारण त्यांच्याही अंगी कुठेतरी हा त्यांनी स्वीकारलाय म्हणून ते सुद्धा आजारातनं बरे झालेले ना. त्यांनी एका भाषणात सांगितलं की सावरकरांना जेव्हा अंदमानात ठेवलं होतं आणि त्यांच्या असं लक्षात आलं की दुसरं महायुद्ध भडकण्याची शक्यता आहे आणि जर्मनीनी इंग्लंडचा कणा मोडायचं ठरवलेलं आहे आणि आक्रमण करणार आहेत. बघा, सावरकरांना शिक्षा कोणी दिली? ब्रिटिश सरकारने. आणि हे सावरकरांनी तिथं त्यांना ऐकलं आणि त्याच्यावरती अनुमान असं मांडलं की ह्याच्यामध्ये आपल्या देशाला काहीतरी तोटा होऊ शकतो, म्हणून त्यांनी त्यावेळेचे त्या तुरुंगाचे जेलर बारी म्हणून होते, त्यांना एक पत्र आपल्या सरकारला द्यायची विनंती केली जे मी लिहितोय ते. आणि दैवकृपेने त्या बारींनी ते पत्र आपल्या सरकारला दिलं आणि त्याच्यामध्ये उल्लेख असा होता. त्यांच्या लक्षात आलं होतं, काय होतं पत्रात, की त्यांच्या लक्षात असं आलं की या हिटलरला तुर्कस्थानच्या राजांनी पाठिंबा दिलेला आहे. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांनी असा विचार केला, जर तुर्कस्थानच्या राजांनी हिटलरला पाठिंबा दिलाय तर उद्या हा महासत्ता बनू पाहणाऱ्या हिटलरचा उपयोग करून अफगाणिस्तान इराण मार्फत भारतात येऊन भारतात सत्ता काबीज करायचा प्रयत्न करेल. हे स्वातंत्र्यवीर सावरकरांनी तुरुंगात बसून हा विचार केला. म्हणजे त्यांची वैचारिकता काय असेल ह्याचा तुम्ही विचार करा. तर तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही ब्रिटिश सरकारला पाठिंबा द्या, पण इथं ह्यांना पाठिंबा देऊ नका, अन्यथा नको त्या पंथाचं साम्राज्य वाढेल. म्हणजे ज्या सरकारनी त्यांना शिक्षा दिली, 2 त्यांना जन्मठेपेच्या शिक्षा दिल्या, त्या सरकारलाच पाठिंबा सावरकर देत आहेत. म्हणून पोंक्षे सरांनी सांगितलं की सावरकर हे कोणी एका व्यक्तीचं एका देशासाठी नाही, की जिथं मानवतेचा धर्म स्वीकारला जातो, जिथं मानवता स्वीकारली जाते त्या प्रत्येक ठिकाणी सावरकर त्या देशाच्या पाठीमागं, त्या माणसाच्या पाठीमागं उभे आहेत. हे देशाला कळणं गरजेचं आहे, म्हणून सावरकर वाचायचे. कारण राज ठाकरेंसारखा माणूस या सभेमध्ये गेला आणि मी आश्चर्य वाटलं. मी त्यांच्या सभा आत्तापर्यंत बऱ्याच वेळा टी व्हीवरती ऐकल्या आहेत की काही झालं की लगेच पाठीमागं राज ठाकरेंचा विजय असो, भारत माता की जय, जय महाराष्ट्र ही आरडाओरड होते. तर त्यांच्या या भाषणामध्ये झाली नाही. याचा अर्थ असा की सावरकरांच्या शब्दामध्ये किंवा सावरकरांच्या बाबतीत उच्चारलेली सांगितलेली गोष्ट इतकी ताकदवान होती की समोरचा माणूस स्वतःचं देहभान हरपून त्या गोष्टीमध्ये एकरूप झाला. ही किमया आहे. आणि ह्या सर्व किमयाची ताकद सरांनी स्वतःच्या आजारपणामध्ये वापरली, त्यांचे विचार वापरले. सरांना मी सांगितलं होतं की हे मी 2 भागामध्ये करीन, पण हे 2 भागामध्ये होईल असं मला वाटत नाही.
आज मी थांबतो, कारण काय आहे की आपण तासाचा भाग केला तर लोकांना ऐकण्याचा कंटाळा येतो. तर पुढच्या भागामध्ये हा विषय नक्की मी संपवीन आणि एकदा परत भारतरत्न स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माझा प्रणाम आणि आदरणीय पोंक्षे सर यांनाही माझा प्रणाम. श्रीराम.